नाश्ता मागवले हे नाश्त्याला मागवले बघ. शरद पवार साहेब कलंबली येथे संध्याकाळी 6 वाजता येणार आहेत. घड्याळ तेच, वेळ तेच, मालक पण तेच हा आम्ही नारा दिलाय. पनवेलमधील बऱ्याचशा नागरी सुविधांवर, विशेषतः शेतकऱ्यांच्या नैना प्रकल्पाच्या विषयी साहेबांना आम्ही कल्पना दिलेली आहे. पनवेलला भेडसावणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुद्धा साहेबांना आम्ही नजरेत आणून दिलेला आहे. नंतर ह्या माथाडी कामगारांना दिलेल्या 83-84 साली दिलेल्या सिडकोनी घराच्या बाबतीत मोडकळी चाललेल्या आहेत, तर त्या रिन्युएशनच्या बाबतीत साहेबांचे आम्ही नजरेत आणलेले आहेत. असं माथाडींचे प्रश्न आहेत, स्टील मार्केटचा प्रश्न आहे, बरेचसे अशा नागरी सुविधांच्या प्रश्नाच्या बाबतीत साहेबांच्या नजरेत आणून दिलेले आहे. आणि साहेब म्हणाले मी पनवेलला येतो आणि तुमच्या त्या नागरिकांच्या समस्या बघतो आणि त्याच्यातून तोडगा कसा काढायचा ते मी पाहतो. त्याच्यासाठी शरद पवार साहेब आज संध्याकाळी 6 वाजता कलंबली येथे येणार आहेत. सर, आपण पाहिलं की एक मिठाची रांगोळी देखील काढण्यात आलेली आहे, काय त्याचा अर्थ होतो? एक स्वाभिमान मेळावा आमचा आहे आणि त्याच्यात आम्हाला कार्यकर्त्यांना आणि सगळ्यांना दर्शवायचा आहे का हा मिठासारखे जागणारे आमचे कार्यकर्ते आहेत. हा या मिठाच्या रांगोळीतून आमचा उद्देश आहे.